न्यूज लाईन, अचूक वेधक. भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रामकृष्ण वेता यांचे कराडमध्ये आगमन झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत जोरदार स्वागत केले. रामकृष्ण वेता यांनी प्रथम दत्त चौक येथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रामकृष्ण वेता यांनी कार्यकर्त्यांच्या समवेत प्रीतिसंगमावर घाटावर जाऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भारतीय जनता पक्षाच्या माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष करून माझ्या एकनिष्ठेचा सन्मान केला असल्याचे यावेळी बोलताना रामकृष्ण वेता म्हणाले. किसान मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करणार असून या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत करणार असल्याचे रामकृष्ण वेता म्हणाले. द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड. खरं तर गेली अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं मी जे प्रामाणिक काम केलं, किंबहुना माझ्याबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवला. त्याचा सन्मान खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, त्याचबरोबर राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाचा सन्मान भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी केलेला आपल्याला बघायला मिळतो. खरं तर भाजपची सत्ता जिल्हा परिषदेत येईल नाही अशा पद्धती चर्चा सुरू आहेत, परंतु आपण अपक्ष एकमेव सातारा जिल्ह्यातून आहात. आपला पाठिंबा कोणाला राहणार? निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची सत्ता सातारा जिल्हा परिषदेमध्ये येईल आणि निश्चित माझा पाठिंबा तुम्ही आता समजून घ्या की भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी मी खंबीरच आहे आणि इथून पुढच्या काळात भारतीय जनता पार्टी हा माझा परिवार असल्यागत मी काम करतोय. त्यामुळे भारतीय जनता पार्टीलाच निश्चित माझा पाठिंबा असेल. भाऊ, शेतकऱ्यांचे प्रश्न खूप मोठे आहेत महाराष्ट्रात. आता तुम्ही त्याच सेलचे अध्यक्ष, तुमचंच सत्ता आहे. कशा पद्धतीनं महाराष्ट्रात सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि पक्षवाढीसाठी तुम्ही दौरे करणार आहात? कसे आपण सगळेजण बघता गेले 11 वर्षामध्ये या देशाचे कणखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यासाठी अनेक योजना आपल्याला राबवलेल्या बघायला मिळतात आणि या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी किंबहुना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी किसान मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण काम करणार आहे. गेली 11 वर्ष या देशातलं सरकार आणि राज्यातलं सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रती काम करते आणि त्याचा सार्थ अभिमान सर्व महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना आहे आणि आम्ही किसान मोर्चा म्हणून शेतकऱ्यांच्या जे प्रश्न असतील ते निश्चितपणे सरकारपर्यंत पोहोचवण्याची भूमिका किसान मोर्चाच्या माध्यमातून आम्ही घेणार आहोत. द न्यूज लाईन, अचूक वेधक.